आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं YouTube चॅनल। आयोजित श्री सिद्धेश्वर देवस्थान व श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचालित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंच आयोजित या व्याख्यान सत्रास मी सौ सरस्वती बताले व मी सौ सविता नाखा वाटा तरीही चालत सदैव जावे जाता त्यांच्या चरणी झुकतो सदैव आमचा माथा। दीनदुबळे असलेल्या समाजाच्या प्रगतीचे स्वप्न पाहणारे, त्यासाठी समाजाच्या हाती लेखणीची तलवार आणि सहकाराची ढाल देऊन अज्ञानाच्या अंधकारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे कर्मयोगी अप्पासाहेब काडादी, बहुजनांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे अप्पासाहेब, कायकवे कैलास हेच जीवन ब्रीद मानून सदैव संघर्ष वाटा तोडवत जाणारे अप्पासाहेब,
हजारो हातांना काम देऊन त्यांच्या घरची चूल पेटवणारे आप्पासाहेब संयम, सहनशीलता, सामंजस्य, सत्वशीलता आणि अंतःकरणाची परिशुद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आप्पासाहेब. आप्पासाहेबांचे स्मरण करताच डोळ्यासमोर उभी राहते ती चेहऱ्यावर तेज, डोळ्यात कारुण्य आणि ओठावर स्मितहास्य असणारी वात्सल्यमय मूर्ती. आप्पासाहेबांची प्रतिमा पाहिल्यानंतर त्यांच्या प्रांजळ व प्रेमळ हास्याच्या प्रेमात कोणी पडलं नाही असं होणारच नाही. आमच्या नव्या पिढीला आप्पांना अनुभवता आलं नाही, पण त्यांचे आदर्श विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या विशाल व्यक्तित्वाची अनुभूती आम्हाला देत आहे. आजही या विशाल वटवृक्षाने आशीर्वाद रूपी छत्रछाया आमच्यावर धरून ठेवली आहे. याची प्रचिती वेळोवेळी येते. असं म्हणतात, मंदिर घडवणं सोपं असतं, मंदिर घडवणं सोपं असतं, माणूस घडवणं तितकंच अवघड असतं. पण कर्मयोगी आप्पासाहेबांनी ही दोन्ही आव्हानं यशस्वीपणे पेलली. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या पावन नगरीत त्यांनी भक्तीचा मळा तर फुलवलाच, ज्ञान मंदिरं पण उभी केली, जिथे आज नव्या युगाचा नवा माणूस घडत आहे. निजदेहाचे चंदन झिजवून ज्ञानाचे, प्रगतीचे, सहकाराचे नंदनवन फुलवणाऱ्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांना स्मृतिदिनानिमित्त शतशः वंदन करून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतो. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे असे मानणाऱ्या आप्पासाहेबांनी तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी शिक्षण चळवळ सुरू केली. हा ज्ञानसूर्य स्वयंप्रकाशित तर होताच, पण आपल्या प्रकाशात अनेकांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे सामर्थ्य बाळगून होता. आज मी तिला श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुल व श्री संगमेश्वर शिक्षण संकुलात हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत, तर शेकडो शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत. आप्पासाहेबांच्या स्वप्नातील माणूस घडवण्याचं कार्य इथे चालू आहे. हे कार्य करणारे शिक्षक तितकेच सक्षम व समर्थ असावेत, ज्ञानाने, कौशल्याने परिपूर्ण असावेत. म्हणूनच कर्मयोगी आप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचच्या वतीने विविध अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे आयोजन केले जाते. या व्याख्यानाच्या माध्यमातून कर्मयोगी आप्पासाहेबांच्या स्मृतींना विचार सुमनांजली वाहण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. इवलीशी पणती पण सारा असमंत उजळून टाकते. तद्वतच आप्पासाहेबांनी आपल्या कार्यज्योतीने हजारोंची जीवने उजळली. मग आप्पासाहेबांच्या पवित्र स्मृतींचे स्मरण दीप प्रज्वलनाने करणे समयोचित ठरेल नाही का? मी आजचे सन्माननीय प्रमुख अतिथी व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. याच वेळी ऐकूयात आपण केलेल्या कार्यामुळे सत्पुरुष हर्षनिर्भर
झाले पाहिजे. आपण केलेले कार्य पाहून प्रमथांनी म्हणजेच शिवशरणांनी होय होय म्हटले पाहिजे. म्हणून हे केदारय्या ऐका, दुसऱ्यांनी करविलेल्या कार्यामुळे ज्ञान प्राप्त झाले नाही. शिवशरणांची म्हणजेच प्रमथांची अंतःकरणे संतुष्ट झाली नाही आणि कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचा साक्षात्कारही झाला नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार. प्रबोधन मंचच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांना. देवस्थान व संगमेश्वर शिक्षण संकुल संचलित कर्मयोगी आप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचच्या वतीनं आयोजित व्याख्यानाला आपण सर्व उपस्थित आहात त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बदलती शिक्षण पद्धती, शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावर ज्यांचे व्याख्यान आहे ते युवा आणि प्रेरणादायी व्याख्याते माननीय गणेशजी शिंदे सर यांचंही मी स्वागत करतो. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट आणि आप्पासाहेबांचे अतिशय घनिष्ठ असे सहकारी म्हणूया, ज्यांचा आशीर्वाद लाभला असे प्रख्यात विधिज्ञ धनंजय माने सर, सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आणि याच कॉलेजचे माजी विद्यार्थी, आप्पासाहेबांनी जी संस्था उभी केली त्याच संस्थेतनं पुढे आलेले प्रथम कुलगुरू माननीय डॉक्टर हिरेश स्वामी सर, या बरोबरच आपल्याला ॲडव्होकेट मेत्रस ज्यांना आप्पासाहेबांचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभला, तेही आपल्या संस्थेचे अतिशय दीर्घकाळापासून सहवासात असलेले मेत्रस सर, संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय धर्मराज काडादी सर, सभापती उमा काडादी मॅडम, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी सर, सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे पदाधिकारी भीमाशंकर पटणे साहेब, डॉक्टर येळीकर सर, उपस्थित काडादी कुटुंबीय, सर्व शिक्षक, पालक आणि आदरणीय आप्पासाहेबांच्या शिक्षण संस्थांच्या विचारांवरती जे आज वाटचाल करतायत त्या सर्व शिक्षण संस्थांमधले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आप्पासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आप्पासाहेबांच्या कार्याचा आरंभ बिंदू हा स्वातंत्र्य चळवळीतला होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभून आप्पासाहेबांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रत्यक्षामध्ये त्यांचा सहवास लाभलेले जे लोक आहेत त्यांना तर ते स्वतः आप्पासाहेबांकडून अनुभवलेलं आहे. विदेशी कपड्यांची होळी करून आप्पासाहेबांनी एकच निर्णय घेतला की आयुष्यभर आता खादीचाच कपडा घालेल. मला वाटतं त्यांनी तो आयुष्यभर व्रत म्हणून पाळला. खादीचं आंदोलन आणि देशव्यापी स्वातंत्र्य चळवळ यांचं नातं आपल्याला माहितीच आहे. त्यानंतरचा जो प्रसंग आहे, नगरपालिकेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी जे कार्य केलं ते ब्रिटिश सत्तेला दिलेलं खुलं आव्हान होतं. आपल्याला माहिती आहे, गांधीजींचा फोटो नगरपालिकेत लावणं हा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला. प्रचंड मोठा विरोध झाला, पण त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते ब्रिटिशांच्या काळात महात्मा गांधींचा फोटो सोलापूर नगरपालिकेत लावण्याचं धाडस आप्पासाहेबांनी दाखवलं. मला वाटतं या प्रेरणा स्वातंत्र्य चळवळीतली जी मूल्य होती ती मूल्य घेऊनच आप्पासाहेबांचा प्रवास पुढे चालू झालेला दिसतो. स्वातंत्र्यानंतर अनेक सामाजिक पातळीवरच्या धार्मिक, शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक संस्था त्यांनी उभारल्या. असं म्हणलं जातं की आप्पासाहेब स्वतः एक संस्था होते. एका संपादकानं आप्पासाहेबांच्याबद्दल काढलेले उद्गार मला मुद्दाम सांगायचं वाटतात की सोलापुरातला प्रत्येक नागरिक आप्पासाहेबांच्या कोणत्या ना कोणत्या संस्थेशी प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष संबंधित आहे. आजही ती बाब खरी आहे. वाटतं ज्या पद्धतीने आप्पासाहेबांनी ही चळवळ, हे आंदोलन म्हणून व्रत म्हणून पुढे चालू ठेवलं, त्यातून अनेक संस्थांची उभारणी झाली. आपल्याला कल्पना आहे दैनिक संचार आणि त्याचं योगदान. ज्या ज्या संस्थेमध्ये आप्पासाहेबांनी पायाभरणी केली त्या संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर नव्हे देशभर झालेला आहे. संचारची पायाभरणी करून लोकशाही मूल्य रुजवणं ही आप्पासाहेबांची मनस्वी इच्छा होती. ती प्रत्यक्षात आणीबाणीच्या काळातला संचार, मला वाटतं त्यांचे सहकारी सांगू शकतील, ज्या पद्धतीनं सरकारसारख्या बलाढ्य एका शक्तीशी लोकशाही मार्गाने लढा देणं हे काम आप्पासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी संचारच्या माध्यमातून केलं. याच पद्धतीनं पुढे आपल्याला दिसतं की
की ते राजकारणामध्ये उतरले. पहिली निवडणूक प्रांतिक विधिमंडळाची झाली, अक्कलकोट म्हणून आप्पासाहेब निवडून आले. तो विजय होता संस्थानिक विरुद्ध सामान्य जनतेचा. सामान्य जनतेला संस्थानिकाविरुद्ध प्रतिनिधित्व देणं हे आप्पासाहेबांचं स्वप्न होतं, ते निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण केलं. आप्पांसाहेबांशी तडजोड कधीच करत नव्हते. ज्या काँग्रेसची सोलापुरात त्यांनी स्थापना केली तिथं मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की तत्व महत्वाची, राजकारण बाजूला राहू दे. मी मुद्दाम शिंदे सरांना सांगू इच्छितो, कारण त्यांचे आजोबाई आमदार होते. आप्पासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली. शेवटी यशवंतराव चव्हाणांनी विनंती केली की आप्पासाहेब तुमच्यासारखे नेते आम्हाला हवे आहे. मग पुन्हा आप्पासाहेब काँग्रेसमध्ये आले. लोकांनी त्याला खासदारपदी निवडून दिलं. मला वाटतं प्रवास पाहिला, आजच्या काळातलं राजकारण आणि तत्वनिष्ठ राजकारण, वाटतं हाच त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मानेसाहेबांशी आम्ही सहज बोलत होतो की आप्पासाहेबांबरोबरची आठवणी सहजपणे सांगत होते, मुद्दामून नव्हे किंवा काही ठरवून नव्हे. ते म्हणाले की नैतिकता, सचोटी हे 2 गुण जे आप्पासाहेबांनी स्वीकारले, तीच त्यांच्या संस्थेची खरी ओळख आहे. आज संचारमध्ये लेख आपण सर्वांनी वाचला असेल, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलसारखं ज्याला आरोग्याशी अत्यंत महत्त्वाचं असं नातं असलेलं हॉस्पिटल जे सोलापूरकरांच्या सोयीसाठी त्यांनी केलं, अशा कित्येक संस्था ही आप्पासाहेबांची खरी स्मारक आहे. ती स्मारकं त्यांच्या विचारांची स्मारक आहे आणि त्या विचारांच्या आधारावरती आपण वाटचाल करतोय. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला शिक्षणाची दारं खुली व्हावी या हेतूने अनेक शिक्षण संस्था आप्पासाहेबांनी उभारल्या. प्राथमिक शाळेपासून ते अगदी महाविद्यालयापर्यंत ज्या संस्थेमध्ये आपण आहात तिथपर्यंतची सगळी वाटचाल पाहिली तर जसा साखर कारखाना उभारला, आर्थिक पातळीवरती दक्षिण सोलापूर असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, अतिशय भक्कमपणे त्यांनी त्याचा पाया रोवला. आपल्याला माहिती आहे, एकदा आप्पासाहेबांनी जेव्हा सरकारी साखर कारखाना स्थापन केला, जनतेनं तहहाया बिनविरोध त्यांना अध्यक्षपदावरती निवडून दिलं. त्याच पद्धतीनं सिद्धेश्वर देवस्थान समितीचा ज्याला आपण म्हणतो की पदभार त्याने 1958 मध्ये स्वीकारला. जनतेने तेही मान्य केलं की आध्यात्मिक क्षेत्रात ग्रामदैवत आहे, त्याची पूर्ण जबाबदारी आप्पासाहेबांना जनतेने बहाल केलेली होती. या सर्वांचा विचार केला असता एकच दिसतं की आप्पासाहेबांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्यासाठी आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आजचे प्रेरणादायी वक्ते आणि विशेषतः तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले गणेश शिंदे सर हे त्या परंपरेचा भाग आहे असं मी मानतो. आणि याची कारण आहे, आप्पासाहेबांसारखाच आधुनिकतेचा वारसा घेऊन ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. एका बाजूला अध्यात्मामध्ये त्यांचं प्रवचन ते करतात, दुसरीकडे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते काम करतात. सॉफ्ट स्किल सारख्या क्षेत्रामध्ये त्यांची ख्याती आपल्या युवकांमध्ये प्रसिद्ध आहे. मी एवढंच म्हणेन, आप्पासाहेबांसारखाच हा एक सुखाचा साधक आहे. सुख नावाचं त्यांचं पुस्तक आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. माणसांनी माणसांचे सोडले का रंग, त्यांची जी कविता आहे त्याचं गाणं आधीच झालं, मग ते चित्रपटात गाणं म्हणून आलंय. हा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे की आधुनिकतेने आपल्याला दिलेला जो वारसा आहे त्यात माणुसकीला बदल हटेना. मला वाटतं याच वाक्यामध्ये परंपरेशी नाळ जोडण्याचं काम करणारा हा वक्ता आज आपल्याला लाभला. मी असं मानतो, आप्पासाहेबांच्या विचारांच्या परंपरेत किंवा आप्पासाहेबांच्या कुटुंबात आज आपण सामील झालेल्या, त्या अर्थानं पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो, विशेषतः गणेश शिंदे सरांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जगाच्या नकाशात दिसतं ते फक्त तुमचं काम, असं तरुणाईला रोखठोक सुनावणारे तरुण, तडफदार युवा कीर्तनकार आणि स्वतःच्या भाषणात जे बोलतात ते त्यांच्या जीवनात करण्यासाठी धडपडणारे असे युवा वक्ते आज आपल्याला लाभले आहेत. आजचे व्याख्याते माननीय श्री गणेशजी शिंदे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर यांना. माननीय डॉक्टर श्री सुहास पुजारी सर. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित श्रोते हो, सर्वप्रथम कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचच्या वतीनं आज हे जे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे त्या व्याख्यानासाठी निमंत्रित असलेले महाराष्ट्रातील नामवंत वक्ते माननीय श्री गणेशजी शिंदे यांचा परिचय करून देण्यासाठी मी उभा आहे. गणेशजी शिंदे हे आपल्या स्वतंत्र अशा प्रतिपादन शैलीमुळे महाराष्ट्रामध्ये आता ओळखले जात आहेत. ते युवा व्याख्याते आहेत, युवा कीर्तनकार आहेत आणि संसाधन व्यक्ती ज्याला आपण रिसोर्स पर्सन म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. ते MBA झालेले आहेत. संसाधन व्यक्ती म्हणून त्यांनी लक्षणीय योगदान दिलेलं आहे. विशेषतः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या राज्य शासनाच्या संस्थेचे ते सल्लागार राहिले आहेत. अटल महापणन विकास अभियानात महाराष्ट्र राज्याचे प्रमुख व्याख्याते म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि सहकार चळवळीला प्रेरणा देण्याचं अत्यंत मौलिक असं कार्य केलं आहे. त्याबरोबरच पुणे येथील यशदा या शासकीय प्रशिक्षण संस्थेचे संसाधन व्यक्ती म्हणून उल्लेखनीय योगदान त्यांनी दिलं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. इतकंच नाही तर अणुऊर्जा चर्चासत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर ज्ञान विज्ञानाच्या अशा क्षेत्रामध्ये आपलं नाव चौफेर गाजवण्याचं कार्य माननीय श्री गणेशजी शिंदे यांनी केलं आहे. केवळ ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे तर कला आणि साहित्य या क्षेत्रामध्ये देखील हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये झीच्या प्रेक्षकांना त्यांची ओळख असेल. झी 24 तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा हा त्यांचा कार्यक्रम प्रसारित झाला आणि तो अतिशय चर्चेत राहिला. त्याबरोबरच झी टॉकीजवरील गजर कीर्तनाचा 16 आनंदाचा या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये त्यांनी श्रीकृष्ण कथा, त्याबरोबरच श्री ज्ञानेश्वर चरित्र कथा, त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा, छत्रपती संभाजी महाराज चरित्र कथा आणि रामराज्य कथेचं सादरीकरण केलं. हे केल्यानंतर त्यांना केवळ महाराष्ट्रातूनच दाद मिळाली नाही तर देशभरातून त्यांची वाहवा झाली, त्यांच्या कलेचं कौतुक झालं. एका तरुण प्रतिभेला लोकांनी पाहिलं आणि त्याला स्वीकारलं आणि प्रशंसलं. भक्तीच्या आणि कलेच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल झी टॉकीज वाहिनीकडून त्यांना युवा कीर्तनकार म्हणून देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. माननीय गणेशजी शिंदे यांनी कलेच्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे योगदान दिलं आहे त्याप्रमाणेच साहित्याच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी मुसाफिरी केली आहे. त्यांचं एक पुस्तक आहे ज्याचा आत्ता उल्लेख झाला. सुख नावाचं त्यांचं पुस्तक आहे. सुख या 2 अक्षरामध्ये काय साध्य होतं याविषयीचं अतिशय वेगळं वैशिष्ट्यपूर्ण विवेचन त्यांनी केलेलं आहे. सुख या पुस्तकाच्या या ललित गद्य संग्रहाच्या 6 आवृत्त्या निघालेल्या आहेत. यावरून देखील या पुस्तकाचं यश सहज लक्षात यावं. या पुस्तकातील लेख छोटे आहेत पण या छोट्या लेखामध्ये जीवनातला मोठा आशय सामावलेला आहे. कमी शब्दामध्ये अधिक परिणामकारक रीतीने कसं सांगावं याचं कौशल्य माननीय गणेशजी शिंदे यांच्या या लेखनातून प्रकटताना दिसतं. संत कृपा दीपकाच्या प्रकाशात सुखाच्या पाऊल वाटेचा शोध त्यांनी घेतलेला आहे. अतिशय वेगळं छोटेखानी पण मनापर्यंत पोहोचणारं असं हे पुस्तक आहे. त्यांचा एक कविता संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. राणी ग नावाचा हा कविता संग्रह आहे. आताच या कविता संग्रहातल्या एका कवितेचा उल्लेख देखील झाला. अवधूत गुप्ते हे महाराष्ट्राला माहीत असलेलं नाव आहे. ते दिग्दर्शक आहेत, गायक आहेत,
संगीतकार आहेत आणि चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी व्हॉइस 4 नावाचा एक चित्रपट निर्माण केला आहे आणि त्या चित्रपटामध्ये माननीय श्री गणेशजी शिंदे यांच्या राणी ग या संग्रहातील एक कविता गीत म्हणून स्वीकारलेलं आहे आणि ते गीत आज महाराष्ट्रातल्या तरुणांच्या ओठावर आहे. त्या गीताचे बोल असे आहेत, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. अतिशय वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण आणि ज्याच्यातून सहजपणानं काही चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या संस्काराबद्दल ते भाष्य करताना त्यातून दिसतात. हे सगळं त्यांचं कार्य, चौफेर अशा स्वरूपाचं कार्य विचारात घेऊन अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून अलीकडेच महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याबरोबरच माननीय गणेशजी शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात देखील विशेष कार्य केले. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, कोविड काळ म्हणजे अंधार पर्व होतं. त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये भवितव्याविषयी आणि एकूणच भविष्याविषयीची चिंता दाटलेली होती. अशा अंधार यात्रेमध्ये जे पीडित रुग्ण होते, त्या पीडित रुग्णांच्या जीवनात उज्ज्वल आशादीप बनून माननीय श्री गणेशजी शिंदे गेले. त्यांनी अनेक कोविड केंद्रांना भेटी दिल्या, तिथं त्यांनी व्याख्यानं दिली आणि त्या कोविडच्या रुग्णांच्या मनामध्ये जगण्याची जिद्द निर्माण केली. त्यांना एक आशेचं चित्र दाखवलं. अत्यंत मौलिक असं कार्य त्या अतिशय प्रतिकूल बिकट अशा काळामध्ये त्यांनी केलं आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत शिवसेना वैद्यकीय कक्षाकडून, त्याबरोबरच राजकीय, सामाजिक आणि अनेक शैक्षणिक संस्थांकडून देखील त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे सामाजिक क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, ज्ञान विज्ञानाचं क्षेत्र असेल, साहित्याचं क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल, लोकरंगभूमीवरील कलेचं क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये माननीय श्री गणेश शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उंच धरलेला आहे. आणि असं व्यक्तिमत्व आज कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यासमोर उपस्थित आहे. असं हे चौफेर व्यक्तिमत्व, तडफदार व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, स्पष्ट प्रतिपादन शैली लाभलेलं व्यक्तिमत्व आपण त्यांना अनुभवण्यासाठी उत्सुक आहोत. मी त्या अनुभवाच्या आड जास्त वेळ उभा राहत नाही. मी त्यांचा एवढा परिचय देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिथी देवो भव या भारतीय संस्कारांना जागत आता संपन्न होतील अतिथींचे सत्कार. सर्वप्रथम आजचे प्रमुख अतिथी, यशदाचे संसाधन व्यक्ती व प्रसिद्ध युवा व्याख्याते माननीय श्री गणेशजी शिंदे सर यांचा सत्कार श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन सन्माननीय श्री धर्मराजजी काडादी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व श्री सिद्धरामेश्वर ग्रंथ. धन्यवाद सर. यानंतर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री धनंजय माने साहेब यांचा सत्कार संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर ऋतुराज बुवासर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री धर्मराजजी काडादी साहेब यांचा सत्कार करतील माननीय श्री बुवासर. संगमेश्वर एज्युकेशनच्या माननीय सौ उमा काडादी मॅडम यांचा सत्कार करतील श्री बुवासर. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष
माननीय श्री अण्णाराज काडादी साहेब यांचा सत्कार माननीय डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू व संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य माननीय डॉक्टर इरेश स्वामी सर यांचा सत्कार ऋतुराज बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य माननीय ॲडव्होकेट RG मेत्र सर यांचा सत्कार श्री बुवा सर यांनी करावा अशी विनंती. आता श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीच्या सन्माननीय सदस्यांचा सत्कार संपन्न होईल. तो सत्कार माननीय श्री कुंटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री भीमाशंकर पटणे अप्पा यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री राजशेखर एळीकर सर यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रांगणातील सर्व सन्माननीय मान्यवरांचा सत्कार होईल. संगमेश्वर महाविद्यालय विज्ञान शाखेचे उपप्राचार्य माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री दत्तकुमार ममाणे सर व संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रियंका समुद्र मॅडम यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मान्यवर. सागराची खोली आणि हिमालयाची उंची, सागराची खोली आणि हिमालयाची उंची, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड, बापाचा धाक आणि आईची प्रेमळ हाक हे सर्व एकत्र सामावलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री धर्मराजजी काडादी साहेब. अप्पासाहेबांनी उभारलेल्या कामाचा हा डोलारा टिकवून ठेवण्याचे व त्याचा विस्तार करण्याचे तितकेच अवघड कार्य समर्थपणे पेलत असणारे माननीय ज्यांचे अनमोल असे वचन, अनमोल असं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण आज येथे जमलेलो आहोत त्या माननीय श्री गणेश शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे, कृपया आपण समोरील बाजूस आसनस्थ व्हावं. लकडे कर्मयोगी आप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचच्या वतीनं आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. कर्मयोगी आप्पासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या निमित्तानं प्रबोधन मंचच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माननीय धर्मराजजी काडादी, माननीय धनंजय माने सर, माननीय अण्णाराज काडादी, सौ उमाताई काडादी, डॉक्टर राजेश्वरजी येळेकर, भीमाशंकरजी पटणे, ॲडव्होकेट मेहत्रज साहेब, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय सुरेशजी स्वामी सर, इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि खरं तर ज्यांच्यासाठी मी इथे उपस्थित आहे असे सर्व पालक, शिक्षक, बंधू आणि भगिनी. खरं तर मी असं काही वेगळं मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित नाही आहे. तुम्ही हे असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, हे करा, हे करू नका, असा काही उपदेशही मी तुम्हाला देणार नाही. मी तुमच्यासोबत काही गप्पा मारणार आहे, माझ्या आयुष्यातले काही क्षण, काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकंदरीत जे वाचनात आलं, जे ऐकण्यात आलं, जे पाहण्यात आलं, जे अनुभवात आलं ते तुमच्यासमोर जसंच्या तसं मांडायचा प्रयत्न करणार. मार्गदर्शन वगैरे करावं असा अधिकार माझा आहे असं मला वाटत नाही.
खरं तर मला असं नेहमी वाटतं की माझा तो अधिकार नाही आहे की मी कुणाला सांगावं तुम्ही हे करा. काय होतं साहेब, आम्ही असं जरा बरं बोलायला लागलं आणि तुमच्यासारखी काही वडीलधारी माणसं आमचं कौतुक करायला लागली, आम्ही पण जरा हवेत चालायला लागतो. एक दिवशी मी असंच थोडं हवेतच वडिलांना म्हटलं आप्पा मी आता भाषण बिषण करणार नाही. वडील म्हटले काय झालं, का नाही भाषण करणार? मी म्हटलं भाषण करून बोलून जर लोक सुधारणार नसतील तर आपण का बोलायचं? वडील मला म्हटले ते समाज विमाज जेव्हा बदलायचा आहे तेव्हा बदलेल. बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना, आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम असेल मला म्हटलं. म्हणून ते समाज जेव्हा बदलायचा आहे तेव्हा बदलेल. त्या परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येईल का? मला वाटतं या दृष्टीनं थोडासा विचार व्हायला हवा. मी आत्ता वाचत होतो, आप्पासाहेब वयाच्या 29व्या वर्षी इथे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. महात्मा गांधींचा फोटो तिथे सभागृहात लावता यावा याच्यासाठी संघर्ष करावा लागला. ग्रामीण भागाच्या उद्धारासाठी जी सहकार चळवळ आमूलाग्र बदल घडून आणू शकते त्या सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. आमदार खासदार म्हणून त्यांनी त्यांची एक भूमिका इथे निर्माण केली. आणि मला वाटतं की असा एक वैचारिक परंपरा ज्यांनी आपल्याला घालून दिली, त्या परंपरेचा पायीक होणं, त्या परंपरेवरती चालत राहणं, त्यांनी घालून दिलेल्या मार्गांवरती 4 पावलं चालण्याचा प्रयत्न करणं, ही मला वाटतं या संस्थेत काम करणारा कर्मचारी म्हणून किंवा या परिसरात राहणारे आपण नागरिक म्हणून किंवा त्यांनी घालून दिलेल्या विचारांचा एक अनुयायी म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी असेल. आज इथे मोठ्या संख्येने पालक उपस्थित आहेत, शिक्षक उपस्थित आहेत. मला काही 2 गोष्टी पालक आणि शिक्षकांसाठी बोलायच्या. पहिली गोष्ट तर मला शिक्षकांसाठी सांगायची की तुम्ही फार पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात. आई वडिलांनंतर त्या पोरांचा सगळ्यात जास्त विश्वास जर कोणावर असेल ना तर तो शिक्षकांवरती असतो. आणि शिक्षक हा कायम तरुण राहतो, त्याला कायम त्या विद्यार्थ्यांच्या सोबत जगतायत. आणि आई वडील फार मोठ्या आशेनं त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे स्वाधीन करत असतात. आई वडिलांची अपेक्षा असते, आई वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलानं काहीतरी करून दाखवावं, त्यानं त्याच्या पायावरती उभं राहावं. आणि ही सगळी स्वप्न जेव्हा आई वडील त्या मुलांकडनं पाहत असतात, व्यक्त करत असतात, त्यावेळेस कळत न कळत ती जबाबदारी शिक्षकांवरती येऊन ठेवते. इथं अनेक महिला उपस्थित आहेत, महिला शिक्षिका इथे असतील. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याकडे दूधवाला जर दूध द्यायला आला, हल्ली येत नाही, आता आपण पिशवीतलंच घेऊन येतो, पण पूर्वी दूधवाला रतीब घेऊन दूध द्यायला यायचं. दूधवाला जर तुमच्याकडे दूध घेऊन आला तर तुमचं लक्ष कशाकडे असतंय? त्याच्या कशाकडे? मापाकडे लक्ष असतं. ते पण ते लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसतं. पहिलं तर त्याच्या बापाला होतावं लागेल, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं स्वखुशीने. आपलं लक्ष का दुसऱ्या धारेकडे असते, त्यानं ती स्वखुशीनं जी धार ओतायची ती ओतली आहे का? तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावा लागेल, तुम्हाला पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, संस्थेच्या आदेशानुसार काम करावं लागेल, शासनाच्या परिपत्रकानुसार तुम्हाला वागावं लागेल, तुमच्या प्राचार्यांनी सूचना दिल्या त्यानुसार तुम्हाला काम करावं लागेल. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी तुम्ही एक वेगळी धार ओतता का? त्या पोरांच्या भविष्यासाठी काहीतरी चौकटीच्या पलीकडे जाऊन आपण करतो का? मला वाटतं याच्याकडे जगाचं लक्ष असेल ना असेल, आपलं लक्ष असलं पाहिजे की हो, मी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझ्या लेकरांच्या जडणघडणीसाठी काही वेगळं योगदान देऊ शकले का? काही वेगळं योगदान देऊ शकलो का? काय काम आहे हो शिक्षकाचं म्हणणार. मला हेवा वाटतो शिक्षकांचा. आम्ही सर नवीन स्वच्छता अभियानात काम करायचो आणि मग शाळेमध्ये जायचो, तिथल्या शिक्षकांना भेटायचो आणि त्यांना सांगायचो की मुलांनी स्वच्छ राहिलं पाहिजे, मुलांना स्वच्छतेचे संदेश हे सांगा, त्यांच्याकडनं पाठ करून घ्या आणि मुलांना स्वच्छ राहायला शिकवा. एक शिक्षिका, त्यांनी इतकं मनावर घेतलं, त्या शिक्षिकेने ठरवलं हे स्वच्छतेचे 6 संदेश मी नुसते पाठ नाही करणार, पोरांनी ते अंमलात आणले पाहिजे. त्यातला एक संदेश होता, जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुवायला हवा.
बाई जेवणाच्या सुट्टीमध्ये छडी घेऊनच उभ्या राहायच्या. हात धुवून त्याच्याशिवाय डबा सुद्धा उघडायचा नाही. स्वतः बादली घेऊन यायच्या, पोरांच्या हातावर पाणी ओतायच्या. कधी कधी स्वतः घरून येताना साबण बिबण घेऊन यायच्या. बाबांना स्वच्छ हात धुवा, हात धुतल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही. आता सगळा वर्ग हात धुवायला शिकलो, पण गडबड झाली. सगळी पोरं हात धुवायला शिकली, पण वर्गातलं एक उन्हाळ पोरग हातच धुवायचं. बाई काठी घेऊन मागं पळायच्या, बाबा हात धु. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं, पण गडबड अशी झाली, ते पोरग हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा घेऊन हात पुसायचं. बाई म्हटल्या कुठून पस्तावा झाला, मी याला हात धुवायला शिकवलं. सगळी साडी खराब करतात. त्या बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या, सर सगळा वर्ग आता हात धुतो, एक पोरग काय हात धुवायचं नाही. आता ते पण हात धुवायला शिकलंय, पण झालं असं, ते हात धुतंय आणि माझ्या पदराला येऊन हात पुसतं. मुख्याध्यापक म्हटले ठीक आहे, आपण उद्या त्याच्या आईला बोलू. दुसऱ्या दिवशी सरांनी त्या मुलाच्या आईला शाळेत बोलवलं आणि आईला विचारलं, तुमचा मुलगा घरी रोज स्वच्छ हात धुतो का जेवणाच्या अगोदर? तेव्हा त्या आईने सांगितलं, एरवी नव्हता धुत, पण आता मी गेली काही दिवस बघते, ते जवळ गेला ना आवाज घुमतो, म्हणून मी लांब ठेवला. ठीक आहे, मी जवळून बोलायचं. मागे आवाज येतोय का? येतोय का? नाही. आणि हे कसं ऐकायला आलं? हरकत नाही, मी माईक जरा जवळ घेऊन बोलतो. मुख्याध्यापकांनी त्या आईला विचारलं, तुमचा मुलगा रोज साबणानं स्वच्छ हात धुतो का जेवणाच्या अगोदर? आई म्हटली, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले मी बघते रोज नेहमीच स्वच्छ हात धुतो. मग सरांनी विचारलं, हात धुतो आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन टॉवेल काही ठेवलेलं असतं? आई म्हटली, कशाचं नॅपकिन आणि कशाचं टॉवेल? रांजणावर हात धुतंय आणि माझ्या पदराला येऊन हात पुसतो. मुख्याध्यापकांनी दुसरा प्रश्न विचारला, बाई तुमच्या मुलामध्ये, आई तुमच्या मुलामध्ये काही आणखी बदल झालेत का? म्हणे आणखी एक बदल झाला. म्हणे काय बदल झाला? म्हणे मी एरवी शेतावर जायला निघाले का पदर असा कमरेला खोचून जायची. आता ते पोरगे येते म्हणते, आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा टापटीप पिन करून येतात, तशी पिन बिन करून शेतावरती जायचं. एरवी मी आंबाडा बिंबाडा बांधून केस बीस विस्कटलेले असायचे. आता ते पोरग माझ्याकडे येते म्हणते, आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा छान वेणी फणी करून येतात, तशी वेणी बिनी करून जायचं शेतात. तेव्हा ते मुख्याध्यापक त्या शिक्षिकेला म्हणाले, बाई तुम्ही किती नशीबवान आहात. हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगा. आणि म्हणून शिक्षकांना जागृत असलं पाहिजे. माझ्या हातातली जी मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी मी काय करू शकेल, हा प्रश्न शिक्षक म्हणून आपण स्वतःला विचारला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल त्या दिवशी जर तुम्हाला कुणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, आपण काय सांगणार आहोत? एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, एवढी पेन्शन, एवढा पगार, एवढी संपत्ती, 2 मुलांची लग्न केली, मुलीचं लग्न केलं, मुलीचं लग्न धामधूम केलं, मुलाच्या लग्नात अमुक. हे आपल्या शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसतेच. शिक्षकाला किमान 10 नावं ठुलकून सांगता आली पाहिजे. परवा ते रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडून स्टंप टाकून क्रिकेट खेळायचा. मी मैदानावर घेऊन गेलो, सांगितलं मैदानावर क्रिकेट खेळ. पोरगा काल रणजी खेळला. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, वर्गात सुंदर राष्ट्रगीत म्हणायची. मी सूर ओळखले, काय गायली परवा ती मुलगी. ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर असायचा, मी त्याच्यातील एक नेतृत्व गुण ओळखला. काय पोरगा बोलला परवा विधानसभेमध्ये. मला वाटतं अशी 10 नावं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ठुलकून सांगता आली पाहिजेत प्रत्येक शिक्षकाला. ती शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी असते. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे जाऊ दे, कितीही टेक्नॉलॉजी बदलू दे, काळा फळा गेला, त्यानंतर ग्रीन बोर्ड आला, आता व्हाईट बोर्ड आला, आता स्मार्ट बोर्ड आला. बोर्ड बदलतील, तंत्रज्ञान बदलेल, पण शिक्षकाचं अधिष्ठान मात्र कधीच कमी होणार नाही. आणि म्हणून शिक्षक म्हणून तुम्हाला स्वतःविषयी प्राऊड फील केलं पाहिजे की हो आम्ही शिक्षक आहोत.
तुम्ही चितळे मास्तरांचं, तुम्ही पु ल देशपांडेंनी लिहिलेलं चितळे मास्तर प्रकरण वाचलंय का? सगळ्या शिक्षकांनी ते वाचा. किती सुंदर लिहिले. चितळे मास्तर जेव्हा दुसऱ्या वर्गामध्ये शिकवायला जायचे ना, म्हणजे वर्गात शिकवायला जाताना ते चप्पल वर्गाच्या बाहेर काढून ठेवायचे आणि तास संपून दुसऱ्या वर्गात जायला निघाले, बहुतांशी वेळा चितळे मास्तर आपल्या चपला तिथेच विसरून जायचे. मग एखादा पोरगा त्या चपला उचलायचा आणि मास्तरांच्या मागं मागं दुसऱ्या वर्गात घेऊन जायचा आणि मग मास्तर हसत हसत म्हणायचे, भरतानं रामाच्या पादुका 14 वर्ष सांभाळल्या, तुला माझ्या तासभर सांभाळता आल्या नाही, आला मागे घेऊन. चितळे मास्तरांची चपला विसरायची ही सवय जुनी होती. पुढे जाऊन सेवानिवृत्त झाले मास्तर आणि मग आपण या संस्थेसाठी, शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. मास्तरांनी ठरवलं, आपण आपल्या शाळेमध्ये एक सांस्कृतिक भवन उभं करायचं आणि मग सगळ्या माजी विद्यार्थ्यांना भेटायचे, त्यांच्याकडनं काही देणगी घ्यायचे. मुंबईतल्या एका विद्यार्थ्याला भेटायला गेले आणि मुंबईतल्या विद्यार्थ्याला भेटायला गेल्यानंतर गप्पा बिप्पा झाल्या. तो विद्यार्थी चितळे मास्तर जायला निघाले. चितळे मास्तरांना सोडवायला तो विद्यार्थी अगदी मोटारीपर्यंत आला आणि मोटारीपाशी आल्यानंतर विद्यार्थ्याच्या लक्षात आलं, नेहमीच्या सवयीप्रमाणे मास्तर चपला वरच्याच मजल्यावरती विसरले. तो पळत पळत गेला. म्हटला, काय मास्तर, पुन्हा चपला विसरला? थांबा, मी पटकन घेऊन येतो. हा पोरगा पळत पळत मास्तरांच्या चपला आणायला वरती गेला आणि पु ल देशपांडेंनी त्या कथेचा समारोप इतका सुंदर केलाय. पु ल देशपांडे म्हणतात, त्या विद्यार्थ्याला चपलांच्या ढिगांमधून चितळे मास्तरांच्या चपला शोधणं फारसं अवघड गेलं नाही, कारण ज्या चपलांचे तळवे सगळ्यात जास्त घासलेले त्या मास्तरांच्या असल्या पाहिजे. हे शिक्षकाचं अधिष्ठान आहे. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली, पण भगवान श्रीकृष्ण सुद्धा गुरुग्रही जाऊन शिकतात. सांदीपनींच्या आश्रमात जाऊन कृष्णाला शिकावं लागलं. प्रभू राम सुद्धा गुरुग्रही जाऊन शिकतात. कुणाला नाही शिकावं लागलं. गुरुचं अधिष्ठान हे कायम आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हटले, मला ऑलरेडी सगळं ज्ञान आहे, मला गीता सांगायची, कंसाला मारायचंय, तुमचा कोर्स पटकन आटपून घ्या, सर्टिफिकेट द्या, मी निघालो. सुदामा जिथे शिकला तिथेच भगवान श्रीकृष्ण सुद्धा शिकतात. आणि म्हणून शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जी तुमची माझी आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलू शकेल. गोरगरिबाच्या पोरांना त्यांची जर परिस्थिती बदलायची असेल तर काय पर्याय त्यांच्या समोर मला सांगा. शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आज आम्हाला आमची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण सोडून काय पर्याय, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून आम्ही ज्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या पवित्र क्षेत्रामध्ये आम्ही मुलांना चांगली स्वप्न दाखवू का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन जरा कधी त्यांच्याशी बोलू का? आम्ही सगळंच मार्कांसाठी करायला लागलो. शाळा मार्कांसाठी, अभ्यास मार्कांसाठी, मार्क नोकरीसाठी, ठराविक कॉलेजला नंबर लागावे त्याच्यासाठी. आणि शिक्षणाला आम्ही फक्त आणि फक्त उदरनिर्वाह या एका प्रक्रियेसोबत जोडून टाकलं. उदरनिर्वाह ही शिक्षणाच्या उद्दिष्टांमधली एक प्राथमिक अवस्था आहे की जिथे पहिल्या टप्प्यावर आम्ही विचार करतो की नाही बाबा, मला उदरनिर्वाहाची काही कौशल्य आत्मसात करता आली पाहिजे, 2-5 रुपये कमवण्याची अक्कल मला शिक्षणाच्या काळात काहीतरी कमवता आली पाहिजे. पण उदरनिर्वाह हे केवळ शिक्षणाचं उद्दिष्ट नाहीये. शिक्षणातून आमचं जगणं समृद्ध होईल का? शिक्षणातून आमचं जगणं सुंदर होईल का? आमचं शिक्षण मुळात समाजाभिमुख आहे का? महात्मा फुले खूप सुंदर सांगायचे, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असावा, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असावा आणि त्याचं ज्ञान समाजाभिमुख असावं. तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्हाला कळेल सोलापूरच्या कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकायचं, कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायचं. मग गरज नसताना पेशंट ऍडमिट करताय. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावतात. मेहुण्याला मेडिकल टाक, ते मेहुण्यालाच द्यावं लागतं हल्ली, ते अलिखित नियम आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टरला कधीतरी वाटायला नको की अरे मी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, मी तिथल्या डॉक्टरांशी कधीतरी बोलेल. खूप चांगलं काम करणारे डॉक्टर समाजामध्ये आजही आहेत, ज्यांना समाजाची नाडी कळली आणि त्यांना कळलं की मी माझं ज्ञान हे समाजाभिमुखच असलं पाहिजे. इंजिनियर अनेक आहेत, त्यांनाही कळेल सोलापूरमध्ये कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR, किती रुपयानं फ्लॅट विकायचा. पण एखाद्या तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटलं पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबेल.
आणि पालिकेच्या इंजिनियरला विचारेल जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक भान आमच्यामध्ये कधी येणार आहे? आणि असं एकाएकी रात्रीतून कांडी फिरून नाही निर्माण होत. त्याच्यासाठी आत्तापासून आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती ते बिंबवतो का? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे प्रतिज्ञापुरतं. रोज शाळेमध्ये प्रतिज्ञा असते, पण खरंच त्या प्रतिज्ञेचा अर्थ आम्ही कधी लेकरांना समजावून सांगितला? प्रतिज्ञा रोज, खरं तर प्रतिज्ञा एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. पण आमच्याकडे रोज प्रतिज्ञा असते. आम्हाला माहिती आहे ते रात्रीतनं विसरते, उद्या परत. पोराचंही लक्ष नसतंय प्रतिज्ञेत, ते त्याच्या खांद्यावर हात ठेवत आहे, ते पुढच्याच्या खांद्यावर हात ठेवतं. कधी प्रतिज्ञा संपेल याच्याकडेच लक्ष असतं. त्या प्रतिज्ञेचं सुद्धा आम्ही गांभीर्य ठेवलं नाही. पोरांना कधीतरी एकदा का पोरगा कळत्या वयात आला, 7वी 8वी 9वीच्या पोराला सांगा ही प्रतिज्ञा काय आहे, देश म्हणून तुझं योगदान काय असलं पाहिजे, समाज म्हणून, राष्ट्र म्हणून तुझं योगदान काय असलं पाहिजे, हे कधी सांगणार आहोत आम्ही आमच्या लेकरांना? केवळ मार्कांसाठी सगळी धावपळ. एवढे मार्क मिळाले पाहिजे, तेवढे मार्क मिळाले पाहिजेत. हल्ली तर 11वी 12वीला सायन्सला जर पोरांनी ऍडमिशन घेतलं, फॉर्मॅलिटी म्हणून कॉलेजला ऍडमिशन घेतात, इकडे क्लासला जाऊन बसतात. आईबापानेच त्यांना सांगितलंय ते कॉलेज विलेज काय करायचं नसतंय, ही एक्झाम, ही एंट्रान्स, हे पास व्हायचंय, तिथे नंबर लागला पाहिजे. प्रॅक्टिकल बिक्टिकल अजिबात करायची नाही, तोंड बघून मार्क मिळतील. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? पोरगं काही प्रयोग करायला गेलं का आम्हीच त्याला सांगायचं, हे चंचू पात्र ठेव, फुटतंय, तेवढंच आहे आपल्याकडे, लिटमस पेपर संपेल. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मी आता मुंबईमध्ये होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे, मी तिथे व्याख्यानाला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये. अनेक सायंटिस्ट तिथे काम करतात. होमी बाबा जेव्हा खरं तर स्वतःला त्यांनी जगामध्ये सायंटिस्ट म्हणून एस्टॅब्लिश केलं, तदनंतर ते जेव्हा भारतामध्ये आले तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. आणि होमी बाबांच्या लक्षात आलं की परमाणु क्षेत्रामध्ये, अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये भारताला काम करणं गरजेचं आहे. टाटांच्या मदतीनं टाटा इन्स्टिट्यूट सुरू केलं. नंतरच्या काळामध्ये 1200 एकर जागेवरती तिथे संशोधन केंद्र सुरू केलं. मी आज बघितलं तिथं जी मुलं सायंटिस्ट म्हणून काम करतात, पण किती महाराष्ट्रातल्या मुलांना असं माहित आहे की आपण गेट थ्रू तिथे गेलं पाहिजे, किंवा त्या इन्स्टिट्यूटची स्वतःची एक एक्झाम असते, ती एक्झाम आपण दिली पाहिजे. आम्ही डोळे विस्फारून जगाकडे बघतच नाही. आम्ही ठराविक साच्यामध्ये हे कर, ही नोकरी मिळेल, ते कर, ते मिळेल. आणि सगळं शिक्षण आम्ही केवळ आणि केवळ नोकरीपाशी आणि उदरनिर्वाहापाशी घेऊन जोडलं. आणि मग सगळी मार्कांसाठी धावपळ. परीक्षा आल्या की रात्र रात्र जागायचं, मग पहाटे उठायचं, मग शिक्षकांच्या मागं लागायचं. इथं पालकही असतील, पालकांनी ऐका. परीक्षा जवळ आल्या की मग आम्ही पोरांच्या मागं लागतो. पहाटे लवकर उठ, रात्री झोपू नको, एवढेच मार्क मिळाले पाहिजेत. मग शिक्षकांच्या मागं लागायचं, मॅडम IMP क्वेश्चन द्या, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. मग आम्ही सांगायचं मागच्या वर्षी हे रिपीट झालं, त्याच्या मागच्या वर्षी हाच क्वेश्चन होता. सगळी मार्कांची गोळाबेरीज. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केलं. जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊ. नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, माझ्यापेक्षा कुलगुरू साहेब जास्त चांगलं सांगू शकतो. इन फ्युचर 75% इंजिनियर्स will be permanently unemployed. 90% plain graduates will be permanently unemployed. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला लवकर बँकेतून DD काढता येत नाही. मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला लवकर नीट मराठी बोलता येत नाही. आम्ही कुठे घेऊन चाललो? फक्त आम्ही ठराविक पाट्या टाकायच्या, ठराविक मार्क मिळवायचे, ठराविक नोकऱ्यांसाठी आम्ही धडपड करायची. आयुष्यात मिळालेलं 10, 20, 5, 50 लाखाचं पॅकेज, एक गाडी, एक बंगला, आणि आयुष्याच्या एका क्षणी स्विच ऑफ. एवढाच फक्त आमच्या जगण्याचा अर्थ आहे का? या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. आणि शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी विकसित व्हावी, त्याच्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं. पालकांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे. एकदा शाळा कॉलेजची फी भरली आणि ते पोरगं त्या शाळेत जायला लागलं म्हणजे आमची जबाबदारी संपत नाही. घरी आल्यानंतर पोराला 2 मिनिट आम्ही विचारायला हवं, आज वर्गात काय झालं, वर्गपाठाची वही बघू, गृहपाठाची वही बघू. कधीतरी शिक्षकांना फोन करायला हवा, कधीतरी त्यांच्यासोबत बोलायला हवं. मला माहित आहे केमिस्ट्रीची ॲक्शन रिॲक्शन नाही समजणार, गणित एखादं नाही सोडवता येणार, ग्रामर नाही कळणार,
पण आपला बाप घरी गेल्यानंतर 5 मिनिट आपली वही बघतो, ही भावना पोराच्या समोर निर्माण होणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे. कधीतरी पोरांना जवळ घेऊन बसा, मार्कांच्या पलीकडे जाऊन कधीतरी एखादा वर्तमानपत्रातला आवडलेला अग्रलेख पोरांच्या हातात ठेवा आणि त्यांना सांगा, हा चांगला आहे, मला आवडलंय, तुला आवडतंय का बघ. कधीतरी एखादं चांगलं पुस्तक पोरांच्या हातात द्या, कधीतरी एखादी चांगली कविता पोरांच्या सोबत म्हणून बघा, कधीतरी एखादा चांगला चित्रपट आला तर पोरांना घेऊन जा, कधीतरी चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या कीर्तनांना, चांगल्या प्रवचनांना, चांगल्या व्याख्यानांना, चांगल्या माणसांसोबत आपल्या पोरांच्या गाठीभेटी घालून द्या. पण या सगळ्यासाठी आम्हाला वेळ नाही. आम्ही फक्त एकच विचारणार, मार्क किती, आणि थोडे जरी कमी पडले मग आम्ही टेन्शनमध्ये येणार. मग आणखी कोणते ट्युशन, मग आणखी कोणते क्लासेस, मग आणखी कोणती पुस्तकं मार्कांसाठी उपयुक्त. ही सगळी धावपळ फक्त मार्कांसाठी. सर आता ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात बऱ्याच ठिकाणी. मी एका सत्काराला गेलो होतो, पहिल्या 3 रांगा 90पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या, त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या, आणि त्याच्या पाठीमागे 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. ज्यांना 90पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 आहेत ते प्रचंड टेन्शनमध्ये होते. त्यांना 90वाल्यांकडे बघून हसता येत नव्हतं, 60-70वाल्यांकडे बघून रडता येत नव्हतं. आणि ज्यांना 60-70% आहेत ना ते 90वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले 80-90वालेच एवढे आहेत, यांचा आधी होऊ दे, आपलं बघू काय होतंय ते नंतर. ज्यांना 80 ते 90 आहेत त्यातले पालक सुतक पडल्यासारखं तोंड करून बसले. त्यातल्या दोघांना मी जवळ बोलवलं. मी म्हटलं, बाबा एवढं टेन्शन काय घेतलं? म्हटलं काय सांगायचं साहेब, पोरानं पार मथुरा पाण्यात घातलं. म्हटलं झालं काय? महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता 90च्या रांगेत बसला असतं की नाही. म्हटलं किती मार्क पडले? सांगायसारखे सुद्धा नाहीत. अरे म्हटलं आकडा असेल काय तर? म्हटलं 89 पॉईंट समथिंग काहीतरी पडले. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं, मुलाला 90 मिळू शकले नाही. केवळ लेकरांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. मुलं सतार डोळे उघडे ठेवून समाजाकडे बघतात का? शिक्षणाचा आनंद घेतात का? आनंददायी शिक्षण शासनाकडनं कायम आपल्याला परिपत्रक येतात. काय आनंददायी शिक्षण? तुम्ही कशात मोजणार आहात त्यांचा आनंद? तुम्ही बघा, आता तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल, शाळा सुटताना सर शेवटची बेल पडली, पोरं कशी बाहेर पडतात? एकच वर्गात असा गोंधळ, कैदी तुरुंगातनं बाहेर पडावेत अशी पोरं उड्याच मारत शाळेतनं बाहेर पडतात. आणि पोरग शाळेत येताना पालक मंडळी मला सांगा बरं, पोरग उठून बसते का? चला चला पप्पा लवकर शाळेत चला. आईला उठ बाबा, चल बाबा, मी आवरलंय, तुझा डबा भरलाय, असं उठून बळत पोरग असं बारीक तोंड करत डोळे बिळे चोळत शाळेत येते. आणि जाताना मात्र असं उड्या मारत जातात. ज्या दिवशी पोरं उड्या मारत शाळेत येतील आणि शेवटची बेल पडल्यानंतर अरे चा संपली होय शाळा असं म्हणून बाहेर पडतील ना, त्या दिवशी ते आनंददायी शिक्षण असेल. तो आनंद आम्ही आमच्या मुलांना देतो का? तितकं एकरूप तुम्ही तुमच्या पोरांसोबत झालं पाहिजे. अहो एक काळ होता, पोरग जर शाळेत आलं नाही ना, गुरुजी शाळेत येता येता त्याच्या घरून जायचं. का तुमचं पोरग आलं नाही? एवढी अटॅचमेंट होती. पोराला जर गुरुजी रागवले तर पालक भांडायलाच नव्हते. का रागवले, काय रागवले? आता शिक्षकांनी असं बघितलं तर पालक त्याच्यापेक्षा डोळे मोठे करून शकतो. ते शिक्षकांचा आणि पोरांचा काय बांधायला बांध आहे का? त्यांची अपेक्षा इतकीच आहे की पोरांनी काहीतरी वेगळं करावं, पोरांनी मोठी स्वप्न बघावी. आणि म्हणून पालक आणि शिक्षक एकत्रितपणे आम्हाला आमच्या लेकरांसाठी काही करता येईल का, यासाठी आपण सगळ्यांनी विचार करावा. माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, आपण आपल्या मुलांसोबत संवाद ठेवा, आपण आपल्या मुलांसोबत बोलत राहा, वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी बोलत राहा. कधीतरी त्यांना मैदानावरती खेळायला घेऊन जा, कधीतरी चांगले चित्रपट बघायला घेऊन जा.
कधीतरी चांगल्या माणसांसोबत त्यांच्या गाठीबिटी घालून द्या. हल्ली मुलं खेळत नाही. पूर्वी मैदानं भरलेली असायची. आम्ही जर खेळायला गेलो, आई काठी घेऊन मागे यायची, बाद झाला, चला आता अभ्यासाला बसा. आता पोरं खेळतच नाही, कंटिन्यू पोरं मोबाईलमध्ये. मैदानावरती गेली तरी हातात मोबाईल घेऊन जातात. जंगली रमी पे आओ ना महाराज. 2-5 लाखाला गंडा घालते बापाला. आईला काठी घेऊन त्याच्या मागं पळावं लागतंय. बाबा चल मैदानावर, ठेव तो मोबाईल, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. आणि याला कोण कारणीभूत? पोरं कंटिन्यू मोबाईलमध्ये. पोरांचा स्क्रीन टाइम साहेब इतका वाढलाय, वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा वाढला. त्याला कारणीभूत कोण आहे? पोरगं काय जन्माला येतानाच मोबाईल घेऊन आले? त्यांच्या हातात मोबाईल दिले कोणी? 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात बापानं मोबाईल देऊन टाकला. आणि बाप असं कौतुकानं सांगतंय, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते. मग ते पोरगं इतकं ऍडिक्ट होतंय मोबाईलला, कंटिन्यू मोबाईलमध्ये. बाथरूम मध्ये जाताना ते मोबाईल घेऊन जाते, गाडी चालवताना ते असंच चालवतं. काही दिवसांनी येणारी पिढीच अशी जन्मली, 5वीच्या दिवशी फक्त मोबाईल टाकून द्यायचे. आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या पिढीला? मला सांगा, मुलगा जर रडायला लागला तर ताई तुम्ही काय करत होतात? त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होत. का थांबवायचं? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकले. ते त्याच्या इतके परिचित आहेत. जवळ घेतल्याबरोबर त्याला कळायचं माझी आई आहे, आणि ते रडणं थांबवत होत. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? काय करते? मोबाईल देते. आई इकडे बघत असते आणि असा घास भरवत असते. कित्येकदा तोंडात सोडून घास दुसरीकडेच. आई पण मोबाईलमध्ये आणि पोरगं पण मोबाईलमध्ये. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल, हा मातृत्वाचा पराजय आहे का विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे, हे ठरवण्याची वेळ आहे. आतापर्यंत मी हे 2च प्रसंग भाषणात सांगायचं. 1, आईनं जवळ घेतल्यावर पोरगं रडायचं थांबतं. 2, आईनं मोबाईल दिल्यानंतर पोरगं रडायचं थांबतं. मध्यंतरी मी ट्रेननं प्रवास करत होतो, मी 3रा प्रसंग बघितला. पोरगं रडून रडून दमून गेलं, पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नव्हती. आम्ही कुठे घेऊन चाललेलो आहोत या सगळ्या परिस्थितीला? पालक म्हणून आम्हाला ठरवावं लागेल की आम्हाला आमच्या मुलांच्या समोर नेमकं काय ठेवायचं. पालक म्हणून आम्हाला चांगले आदर्श आमच्या मुलांच्या समोर ठेवता येतील का? आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे सांगून नाही निर्माण करतायत, आदर्श हे वागण्यातूनच निर्माण करावे लागतात. म्हणून आम्हाला आमच्या वागण्या बोलण्यातून आदर्श निर्माण करता येतील का? नेहमी खरे बोलावे, सुविचार लिहून ठेवायचा. आणि पप्पाच पोराला सांगताय, पाहुण्याला सांग मी घरात नाही. कसं होईल? आम्ही जसं सांगू तसं मुलं वागणार नाहीत, आम्ही जसं वागू तसं मुलं वागणार आहे. म्हणून आम्हाला आमच्या वागण्या बोलण्यातून आदर्श निर्माण करता येतील का? हा विषय. म्हणून माझी पालकांना सगळ्या विनंती आहे, आम्ही आमच्या वागण्यातून आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या समोर काय आदर्श ठेवणार आहोत याचा विचार करा. मला आठवतंय, सकाळी जर आम्ही उठलो ना, आमचे आजोबा सांगायचे, अंथरुणावरून उठायच्या आत हात जोडा रे, चला म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आम्ही आजोबांना विचारायचो, आजोबा आजोबा हे काय आणि कशासाठी? आजोबा म्हणायचे, सकाळी डोळे उघडले ना, भगवंताचे आभार मानायचे, त्याला थँक्यू म्हणायचं. आम्ही म्हणायचो का? म्हटले त्याला थँक्यू म्हणायचं, आजचा दिवस तुझ्या कृपेनं बघायला मिळाला. कित्येक जण रात्री डोळे झाकतात, कित्येकांचे डोळे सकाळी उघडत पण नाहीत. आज आपले उघडले, त्याला थँक्यू म्हणायचं. रात्री झोपताना आजोबा सांगायचे, आता पुन्हा त्याचे आभार मानायचे. आता का? बाबा रे, आजचा दिवस बघायला मिळाला,
उद्याचाही दिवस बघायला मिळू दे. ही कृतज्ञता आजोबांनी वडिलांनी त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या वागण्यातून नकळत येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली. आता पप्पाच सकाळी उठल्याबरोबर मोबाईल घेतो, कालच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलमध्ये असतो. रात्री तर झोपायची जागाही अशी शोधली जाते, पटकन स्विच प्लग. रात्री सुद्धा बॅटरी चार्ज राहिली पाहिजे. रात्री तर डीपी असा झूम करून बघतोय, कोण बाहेर येतं का त्यात ना? किती कमालीची अस्वस्थता. लक्षात घ्या, समाजात असताना शब्दांवर नियंत्रण राहिलं पाहिजे आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण राहिलं पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांच्या समोर आदर्श हे आम्हाला आमच्या वागण्यातूनच निर्माण करावे लागते. काय मजा होती जरा आठवून बघा. पाहुणे जर घरात आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा बोलायचा हो, गप्पा मारायचा पाहुणा, विचारायचा पाऊस आहे का, पाणी आहे का, गणेश कितवीला, कावेरी कितवीला. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता पाहुणा घरात आला आणि आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, पाऊस आहे का पाणी आहे का. त्याला काय पडलं, ते आल्याबरोबर विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे. ते अस्वस्थ आहे. आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय, त्याच्या मोबाईलची बॅटरी लो. आम्ही काय आदर्श निर्माण करणार आहोत येणाऱ्या पिढ्यांच्या समोर? येणाऱ्या पिढ्यांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे, मला वाटतं ते ठरवावं लागेल. मला शिवाजी महाराजांचा हेवा वाटतो. मिर्झा राजेंसोबत तह झाला आणि त्या तहामध्ये 23 किल्ले मिर्झा राजेंना दिले. किल्ले दिले. शिवाजी राजे औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले. जाताना एकटेही जाऊ शकले असते, पण सोबत संभाजीराजांना घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता संकटात जायचंय, एकटा जाईल, पण शिवाजी राजे संभाजीराजांना घेऊन जातात. मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहे. काय बोलले काय असते? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे लाओगे? एवढेसे संभाजी राजे, पण माहित होता आता तहात दिलं आणि गेल्यावर घेऊ की परत देते. लढणं काय असतं पेटून, हे शिवाजी राजांना सांगावं लागलं नाही. संभाजी राजे हे असं वागावं लागतंय. उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. आपले वडील काय धाडस दाखवतात, आपल्या वडिलांनी काय मर्दुमकी गाजवली. अहो, औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी राजांचा अपमान झाला. शिवाजी राजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं. आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात कुणीही आवाज उंच करून बोललं नव्हतं. पहिल्यांदा ती मर्दुमकी जर कुणी गाजवली असेल तर ती शिवाजी राजांनी. आवाज उंच करून रामसिंगाला जाब विचारला, आम्ही राजे आहोत, आम्हाला सरदारांच्या रांगेत उभं केलं. आणि हे सगळं बघतोय कोण? संभाजीराजे डोळ्यानं बघतात. औरंगजेबाच्या दरबाराचा नियम होता, मुजरा करायचा, 10 पावलं माघार यायचं, पण पाड दाखवायची नाही. शिवाजीराजे मुजरा बिजरा तर सोडा, ताड दिवशी पाड दाखवतात आणि सभागृह सोडून निघून जातात. आयुष्यभर संभाजीराजे त्याच तोऱ्यात, त्याच स्वाभिमानामध्ये जगत राहिले. त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं, परकीयांच्या गोटात लाखोंचं सैन्य आजूबाजूला असताना आपला बाप काय मर्दुमकी गाजवतो. आज आपण संभाजीराजांना छावा म्हणतो मॅडम. छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. आणि हे आदर्श आम्हाला आमच्या वागण्यातूनच निर्माण करावे लागतील. नाही तर बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि बापच सांगतोय जा जरा चुलीव सिगरेट फुटू नये. पोरग तुमच्या पुढचं असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले.
बाप कानातनं दूर काढतोय, सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप आहे. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवणार नाही. काय पेरायचं आपण आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवलं पाहिजे. माझा एक पंजाबी मित्र होता, त्याचं लहान मुलगा आहे 2-3 वर्षाचा, पण ते त्याच्याशी बोलताना सुद्धा इतका आदबीनं बोलतात, अरे पुत्र हो मेरा शेर, एवढूसच आहे ते अजून, पण ते आता त्याला शेरवीर म्हणताय, ते पण वाघासारखंच चालतं. हे बाप त्याला शेर म्हणताय. आपण ठरवायचं आपण आपल्या पोरांना नेमकं काय कुठे नेऊन ठेवायचं. गुजराती वगैरे लोक बघा, ते दुकानातून जाताना म्हणतात पोराला, मी जरा जेवण करून येतो, 5 मिनिट दुकानावर थांब. त्याला कळतं हिशोब काय. आपल्या पोरांना जरा मोठी स्वप्न दाखवावं. आम्ही पोराला सांगायचं, अंथरून पाहून पाय कसं, अंथरून पाहून पाय कसं. चला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं. बापानं काय त्याला कधी हातपाय पसरून दिले नाहीत. आज इथून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघायला. एवढी धमक आम्ही आमच्या लेकरामध्ये निर्माण केली पाहिजे. चला सगळी स्वप्न पूर्ण होतात असं नाही, पण याचा अर्थ मोठी स्वप्न बघायची नाही. लढायचं, फेडायचं, 2 पावलं कधी पुढे, 2 पावलं कधी माघार, कधी संकटांच्या सोबत 2 हात करायचे, कधी मूर्ख लोकांकडे दुर्लक्ष करून वळसा घालून निघून जायचं. तारतम्य ठेवून आयुष्य जगायचं आणि ते आपण आपल्या अनुभवातून आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे. आणि पाल्यांनी सुद्धा लक्षात घ्या, एखादा डॉक्टर चुकला तर फार फरक पडत नाही, एखादा इंजिनियर चुकला तर फार फरक पडत नाही, पण पालक चुकता कामा नये. पालक जर चुकले तर पुढचं सगळं भविष्य खराब आहे. आपला पाल्य चांगला असला पाहिजे, त्यानं कर्तबगारी दाखवली पाहिजे. यासाठी पालक म्हणून आपण विशेष योगदान दिलं पाहिजे. आणि ते योगदान आपल्याला देता येईल का? एक वडील आणि मुलगा, वडील मूर्तिकार होते, त्यांनी मुलाला मूर्ती बनवायला शिकवलं. काही इथं विद्यार्थी असतील तर तुम्ही पण ऐका, शेवटचे 1-2-3 मिनिट तुमच्यासाठी घेतो. त्या वडिलांनी त्या मुलाला मूर्ती बनायला शिकवलं. दोघांनीही छान मूर्ती बनवली, वडिलांनी आणि मुलांनी. बाजारात घेऊन विकायला गेले. वडिलांची मूर्ती 150 रुपयाला विकली गेली आणि मुलाची मूर्ती 100 रुपयाला विकली गेली. पोरगा नाराज झाला, बाबा तुम्हीच तर मला मूर्ती बनवायला शिकवलं, तुमच्यासारखी हुबेहूब मूर्ती मी बनवली, माझी 100 रुपयाला गेली आणि तुमची 150 रुपयाला. वडील म्हटले ठीक आहे रे, आणखी प्रयत्न कर, डोळे आहेत ना डोळे मूर्तीचे, आणखी सुबक कर, बघ तुझी मूर्ती पण जास्त रुपयाला विकली जाईल. पोरानं सुंदर डोळे बनवले. पुढच्या आठवड्यात परत बाजारात गेले. आता मुलाची मूर्ती 150 रुपयाला गेली आणि वडिलांची मूर्ती 150 रुपयाला गेली. वडील येताना सांगायला लागले मुलाला, बघ आता तुझी पण 150ला गेली, माझी पण 150ला गेली, पुढच्या वेळेस तू तुझ्या हातांवर चांगलं काम कर मूर्तीच्या, आणखी चांगला आखीव रेखीवपणा, आणखी तुझी मूर्ती छान किमतीला विकली जाईल. वर्गा म्हणला, बाबा आता तुम्ही मला शिकू नका, आता तुमची 150ला गेली माझी 150, आता तुम्ही मला सांगायचं नाही. वडील हसले आणि म्हटले, सेम असंच उत्तर मी माझ्या वडिलांना दिलं. तेव्हापासून आतापर्यंत माझी मूर्ती 150लाच जायची. शिका, बदला. कुणाकडनं काही चांगलं घ्यायचं असेल तर टिपकागदासारखं शोषून घ्या. विज्ञान तंत्रज्ञान बदलतं, त्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदला. आम्ही टेक्नोसेवी असलं पाहिजे. तंत्रज्ञान झपाट्यानं बदलतं. काळ आणि वेळेनुसार बदल जर स्वीकारले नाही आणि आम्ही त्याच पाट्या टाकत राहिलो तर आम्ही समाजात टिकू शकणार नाही. मला सांगा, आज कोणत्याही कार्यक्रमाला जा, पाण्याची बॉटल घे. आणि मला आठवतंय गुडघे टेकून मी नदीला पाणी पिलेलं. सर आज आपण गुडघे टेकून कुठे नदीला पाणी पिऊ शकतो अशी नदी आहे का? पुढे घेऊन चाललो आम्ही निसर्गाला. आणि मग कळालं माणसांना की आता नदी बिदी गुडघे टेकून कुणी पाणी पिऊ शकत नाही, पाण्यावर प्रक्रियाच करावी लागेल, मग ते पिण्यायोग्य होईल. 20 रुपये लिटरनं ज्यानं कुणी पाणी विकायला सुरू केलं, लोकांनी वेड्यात काढलं असं, अरे 20 रुपये लिटरनं कुठं पाणी जाते. आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल. तुम्ही ज्यावेळेस गुरुसाहेब नवीन कुठे व्याख्यानाला जात असाल, कुठे लेक्चरला, कधी पाण्याची बॉटल होती का स्टेजवर? तांब्यावर फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र राहिलंय का? आता फार तर ते सुपारीन साखर पुढत असेल. काही दिवसांनी सुपारी साखर पाड्यात सुद्धा ते तांब्यान फुलपात्र दिसणार नाही. गुरुजी सांगतील, मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येईल.
तंत्रज्ञान बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्हाला बदलावं लागेल आणि बदललो नाही तर आम्ही टिकू शकणार नाही. आणि म्हणून पोरांना शिक्षक म्हणून वर्षानुवर्ष तेच नाही, शिक्षक म्हणून तुम्हाला रोज तुमच्या ज्ञानासोबत अपडेटेड राहावं लागेल. 9वीचा वर्ग शिकवतात, तुम्ही शोधलं पाहिजे जगभरातली 9th स्टँडर्ड मधली पोरं काय शिकतात, आपण त्यांच्या पुढे मागे आहोत का? आपण जर बदललो नाही तर आम्ही काय शिकवणार आहोत? शिक्षकांना सुद्धा अपडेटेड राहिलं पाहिजे, पालकांनी सुद्धा अपडेटेड राहिलं पाहिजे. काय परिस्थिती बदलते त्यानुसार बदललं पाहिजे. एक काळ होता डीएडचा, डीएडला जर नंबर लागला आणि दोघं नवरा बायको जर डीएड झालेले भेटले एकमेकाला, त्यांची गाडी रुळाला लागली म्हणून समजायची. आता डीएड कॉलेज आहेत का अजून? आहेत का? त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. साहेब गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर कुणी पाहुणे आले विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही विचारा बरं गावात जाऊन इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आता अलीकडचा काळ आफ्टर कोविड मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आईबापाला वाटतं पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे, त्याशिवाय त्याचं करिअरच नाही. भारतात नंबर लागला तर ते म्हणते रशियाला जा, पण काही करून तू मेडिकललाच गेलं पाहिजे. लादू नका. आपला प्रत्येक पाल्य एकमेकांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येकाला भगवंतानं काहीतरी स्ट्रेंथ दिलेला आहे. त्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखा आणि घडवा त्यांना. पण आपली स्वप्न त्यांच्यावरती निवड लादू नका. हो, त्यांना चांगली स्वप्न दाखवा, पोषक वातावरण निर्माण करा, चांगलं वाईट त्यांना समजून सांगा, कशाला स्कोप आहे ते त्यांना सांगा, पण नाही तू हेच केलं पाहिजे हे असं लादू नका. एक सर्कस होती आणि त्या सर्कसमध्ये एक तो जो मॅनेजर होता रोज वाघ सिंहाचे प्रयोग तिथे चालायचे. एक लहान पोरगं कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेलं आणि म्हटला तुम्ही किती दिवस वाघ आणि सिंह सर्कसमध्ये दाखवणार, तुम्ही उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा करा. सर्कसचा मॅनेजर म्हणला हे पिल्लू कोण बघल? म्हटला हे विशेष पिल्लू आहे. म्हटले काय करतं? म्हटले हे सुंदर पियानो वाजवत. पोरानं बॅगमधनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हणला उद्या वाघ सिंह नाही, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. तेवढ्यात एक मोठं कुत्रं आत आलं, त्या पिल्लाला असं दातात उचललं, जोरात पियानोवरती लात मारली आणि त्या पोराला घेऊन ते बाहेर निघून गेलं, त्या पिल्लाला घेऊन ते बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरनं त्या मुलाला विचारलं हे कोण आहे आणि एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? पियानो वाजवता येतो त्याला डॉक्टर व्हायचं, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवलं. आपण उदरनिर्वाह, करिअर, नोकरी, शिक्षण याची गल्लत करून टाकली. लाखो पोरं मैदानावर खेळतात, मग सगळेच 11 जणांच्या टीममध्ये सिलेक्ट होतील का? अरे आम्ही आमच्या आनंदाच्या जागा शोधल्या पाहिजेत, आम्ही आमच्या करिअरच्या, आम्ही आमच्या उदरनिर्वाहाच्या जागा शोधल्या पाहिजेत आणि ठरवलं पाहिजे की आम्ही आमच्या मुलांना नेमकं काय भवितव्य द्यायचं आहे. मुलांसोबत स्पर्श ठेवा, मुलांसोबत संवाद ठेवा, पोरांना कधीतरी जवळ घ्या. आई वडील म्हणून त्या पोरांसोबत आमचे स्पर्श असले पाहिजेत. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा, ठराविक वयापर्यंत तो स्पर्श, तो संवाद कायम असला पाहिजे. सर मी जेव्हा पुण्याला शिकायला आलो, माझी आई नगरवरून पुण्याला जेवणाचा डबा पाठवायची. सकाळी 9:30 वाजता एसटी स्टँडवर शिवाजीनगरला डबा यायचा. 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता, 6च्या गाडीने आईने डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे.
शनिवारच्या गाडीने फडकेनगरला जायची, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. आता तुम्ही पोरांचे टिफिन चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात, तिकडंच जाण काय खायचंय ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. अरे आईनं जवळ घेणं, आईनं त्या पोराच्या गालावर ओठ लावणं, काय मजा. मी आता बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागले. चलो बाबा, कुठे घेऊन चाललोय आम्ही सगळ्यांना. मुलांसोबत बोलणं, मुलांसोबतचा तो संवाद मला वाटतं ते हरवता कामा नये. आत्ता पडदिशी पोरं मोठी होऊन जातात, त्या त्या वयात त्या त्या मुलांना तो स्पर्श आणि तो संवादाची अपेक्षा असते. मला वाटतं तो स्पर्श, तो संवाद आम्हाला देता येईल का? त्या लेकरांसोबत आम्हाला बोलता येईल का? साध्या साध्या गोष्टी. माझी 5-6 वर्षांची मुलगी, तिला गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही. कुठे बाहेर असलं तरी ती फोन करते, पप्पा एक गोष्ट सांगता का? मग तिला एखादी गोष्ट सांगावी लागते. गोष्टी किती दिवस ऐकणार आहेत पोरं मला सांगा? आत्ता 5-6 वर्षाची, आत्ता 10-12 वर्षाची झाली की तिला मग ती गोष्ट ऐकायला कदाचित तिचा इंटरेस्ट वेगळा असेल. पण जोपर्यंत तिला आवडतंय माझ्याकडनं गोष्ट ऐकायला, तोपर्यंत मी ती सांगितली पाहिजे. आजी आजोबा असायचे घरात, घर भरून असायचं. नवरा बायकोची जर भांडणं झाली तर घरात वडीलधारी माणसं असायची. मग त्यांच्यासमोर आवाज कुणी वाढवायचा नाही, भांडणं मिटायची, क्षमायची, वेळ जायचा. आता घरात म्हातारी माणसंच उरली नाही, दोघंच नवरा बायको. काय फेकून मारू कोणाला, काय करू, सोडवायला नजरेचा धाक द्यायला माणसं नाहीत घरात. चला आता नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं, नाही सगळ्यांना एकत्र राहता येणार. पण आजी आजोबा, तो स्पर्श, ते एकत्र असणं, हे कधीतरी जाणीवपूर्वक निर्माण करता येईल का, यासाठी प्रयत्न करा. आजोबांनी जवळ घेऊन राम आणि कृष्ण सांगायचं असतं, आजीनं जवळ घेऊन ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगायचे असतात. आता गोष्ट सांगायला आजी आजोबा उरले नाही. आणि आम्हाला जर विचारलं गोष्ट सांगा तर आम्ही काय सांगतो? एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरगं मग तेच करते कॉलेजला, 1 राजा आणि 2 राण्या, 1 आवडती 1 नावडती. आम्ही काय पेरायचं ठरवलं, काय विचार त्यांच्यापर्यंत पोहोचायचा ठरवला? मला वाटतं ते ठरवा. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही जे पेराल ते उगवेल. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं जर असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. तुम्हाला तुमच्या लेकरांसमोर जर आदर्श निर्माण करायचे असतील तर ते तुमच्या वागण्या बोलण्यातच करावे लागतील. दोघं नवरा बायको कुठेतरी पार्टीला जायला निघाले, पोराला बरोबर घेतलं. सासूबाई म्हटल्या, बाई चालली तर जाताना 1 भाकर थापून जा, दूध भाकरी खाऊ. सासूबाई रोजच करते की आज आम्हाला जरा गडबड आहे, पलीकडे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भंडारा आहे, आजच्या दिवस मंदिरात जेवायला जा. पोराला घेतलं, निघाल्या. आणि पुढे गेल्याबरोबर पोरगं म्हटलं, आई मी जेव्हा मोठा होईल ना, आपला बंगला मंदिराला खेटून बांधल. म्हटलं म्हणे का? आम्ही जर कधी जेवायला निघालो पुढे बाहेर तर तुला लय लांब चालायला जायला नको. तुम्ही आदर्श सांगून निर्माण करू शकत नाहीत, तुम्हाला तुमच्या वागण्यातूनच आदर्श निर्माण करावे लागते. म्हणून वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. आणि मी काय म्हणतो, शिक्षण म्हणजे काय? 4 पुस्तकांमधून शिकवलं जातं, आपण फक्त त्यालाच शिक्षण म्हणणार आहोत का? पोरांच्या केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे त्यांची गुणवत्ता नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या जडणघडणीसाठी आम्ही जे जे देतो ते सगळं शिक्षण आहे. म्हणून कुटुंब, समाज या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या लेकरांचं व्यक्तिमत्व घडवता येईल का, यासाठी मनापासून वेळ द्या. मी का म्हणतो माहिती आहे, घरात म्हातारी माणसं पाहिजेत. तुमच्याकडे जर असतील ना तर जपा बरं का त्यांना. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला. तुकोबारायांना सांगावं लागलं, माझ्या वडिलांची मिराशी गा मिरवीनं, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या बाप दाद्याची मिराशी आम्ही मिरू. आज साहेबांना किती हेवा वाटत असेल, अरे आम्ही त्या कुटुंबात जन्माला आलो ज्यांनी इथे हजारो लोकांच्या समोर, लाखो लोकांच्या समोर आपले आदर्श आपल्या वागण्यातनं प्रस्थापित केले.
आज त्यांना हेवा वाटत असेल की आम्ही या साहेबांच्या आप्पांच्या कुटुंबामध्ये आम्ही जन्माला आलो, आप्पांनी ह्या संस्था उभ्या केल्या, आप्पांनी हा कारखाना उभा केला, आप्पांनी हे संचार वर्तमानपत्र किती किती सांगू आणि किती नाही वडिलांविषयी. मला वाटतं आपल्याविषयी येणाऱ्या पिढ्यांनी काहीतरी सांगावं असं वागणं ही आपली जबाबदारी नाही. आपल्याविषयी आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी सांगायचं का आमचे पप्पा असले डेंजर होते, राग आला का मम्मीला तांबे फेकून मारायचे. आम्ही काय सांगणार आहोत? काय आदर्श आपण निर्माण, येणाऱ्या पिढ्यांनी काहीतरी दोन गोष्टी सांगाव्यात असे आदर्श तर आम्हाला आमच्या वागण्यातनं निर्माण करता येतील का? मला वाटतं ते आदर्श आम्ही निर्माण करावे. मी का म्हटलं माहिती आहे, घरात ही वयस्कर माणसं असावीत, कोणत्याही पुस्तकांमध्ये शिकता येणार नाही असे अनेक अनुभव या लोकांच्या गाठीशी असतात. शेवटचे 2 मिनिट घेतो. एक प्रवासी लोणावळ्याच्या एसटी स्टँडवर गाडी थांबली, त्या एसटीतनं तो खाली उतरला. एक आजी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. त्या आजीकडे गेला, भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आणि एसटीतून खात होता. त्यानं जरा वेळानं खिडकीतनं बाहेर बघितलं, ज्या आजीकडनं शेंगा घेतल्या ती आजी अशी लंगडत लंगडत एसटीकडे येत होती. हा ज्या एसटीत बसलाय त्याच एसटीत आजी आली. आजीची भिरभिरती नजर काय तर शोधतच होती. आजीची या पोराची नजरानजर झाली आणि आजी म्हणली, ए बाबा घावला की एकदाचा, ये इकडं. पोरग घाबरतच गेलं. हे आजी माझं काही चुकलं का? तुझं काही चुकलं नाही. शेंगा घेतल्या आणि एसटीला पळत आला, तुझे 4 आणे राहिली की म्हणली माझ्याकडे. हे 4 आणे द्यायला आले. आजी नसते दिले तरी चाललं असतं. म्हातारी म्हणती, नगर बाबा तुझे 4 आणे जर माझ्याकडे राहिले असते तर ते परत करायला मला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. कुठून शिकायचं मला सांगा हे सगळं? पोरगा म्हटलं, आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब आली आणि तुझी शेंगाची पाटी तिकडे उघडी ठेवली आहे. म्हातारी म्हणती, आंधळ्याची गुरं देव राखत असते. कोण आलंय माझी शेंगा न्यायला? आजी नसती गाडभेट झाली तर हे 4 आणे एखाद्या गरीबाला देऊन टाकायचे. म्हातारी म्हणती, लोकांच्या पैशावर पुण्य नाही कमवते, तुझे 4 आणे तुला. कुठून शिकायचं मला सांगायचं? हे सांगण्यासाठी माणसं घरात लागतात. त्यासाठी स्पर्श, तो ओलावा, तो कायम ठेवा. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं काही और आहे. आई बाप म्हणून त्या लेकरांसोबतचं आपलं नातं काही वेगळं आहे. ते नातं आम्हाला जपता येईल का? शिक्षक म्हणून तुम्हाला कायम अभिमान वाटला पाहिजे स्वतःचा, असं आपण जगावं. पालक म्हणून आपल्याला वाटलं पाहिजे की आमच्या मुलांसाठी आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही केलं. बाकी त्यांचं नशीब आणि त्यांचं कर्तृत्व. जगाला हेवा वाटेल, पोरांना हेवा वाटेल की नाही मला माहीत नाही, आपल्या आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे. तुकोबारा जायला निघाले, कुणी विचारलं, तुकोबारा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटते माहीत नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला कौतुक वाटते. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं रुबाबात, इतकं आयटीत, आपल्या धुंदीत, आपल्या मस्तीत जगायचं. ही पिढी होती हो मागची. एक निर्जीव वस्तूंवरती माणसं जीव टाकत होती. आपण सजीव माणसांकडे नीट बघेन असे झालो. आठवून बघा बरं, किती दिवस झाले आपण आपल्या आईला शिवून, किती दिवस झाले. जिच्या पोटात आपण होतो तिच्या हाताला हात लागून किती दिवस झाले. ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या हाताला हात लागून किती दिवस झाले, आठवत सुद्धा नाही. लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. लहानपणी पेपरला प्रश्न असायचा, रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरणारा प्रश्न फार सोपा वाटायचा, पण अशा जागा एकदा रिकाम्या झाल्या ना त्या भरता येत नाही. त्या मग खूप मोठी जागा करून जातात. त्यावेळेस त्या आठवणीच फक्त आपल्याला तारू शकतात. आणि म्हणून लेकरांना काही आठवणी असतील असं आम्ही जगतो का? शेवटचे 2 मिनिट घेतो. इथे जी मुलं आहेत, लहान अनेक मुलं इथे दिसत आहेत मला. बाळांनो, तुमच्या आईवडिलांना, आता मी शिक्षकांसाठी बोललो, तुमच्या आईबाबांसाठी बोललो, मला तुमच्यासाठी 2 शब्द बोलून थांबायचं. तुमच्या आईवडिलांची अपेक्षा इतकीच आहे की पोरांनी आपली नावं पुसावीत.
पुसावीत म्हणजे घालवावीत नव्हे, पुसावीत या अर्थानं आतापर्यंत मुलांची ओळख काय, अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे की पोरांनो तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे. कुणीतरी म्हटलं पाहिजे ते कलेक्टर साहेब आहेत ना त्यांचे वडील आहेत बरं काही, त्या कलेक्टर मॅडम आहेत ना त्यांची आई आहे बरं काही. आणि शिक्षकांचा तर असला रुबा बसतोय, तुम्ही भाजी मंडईत भाजी घेताना दिसू द्या, कलेक्टर सुद्धा गाडी थांबवून म्हणताय मॅडम तुम्ही मला शिकवलं होतं. हे भाग्य फक्त तुमच्या नशिबात आहे, त्याचा आनंद घ्या मनापासून. किती प्रेम करावं पोरांनी आई वडिलांनी आपल्या मुलांवरती. पोरगा थोडासा मोठा झाला, पोराची उंची एकदा बापाच्या खांद्याला आली आणि बापाची चप्पल एकदा पोराच्या पायाला आली, बाप रागवत नाही, बाप ओरडत नाही, बाप चापट मारत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा पोरांनी समजून घेतली पाहिजे. आणि पोरींनो तुमच्यावर तर एवढं प्रेम असतंय बापाचं, वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं त्याच्या मुलीवर असते. मुलानं काही मागू द्या, वडील म्हणतील 2 दिवस थांब पगार होऊ दे, आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतंय कधी नेऊन दिला आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दे. बाप फाटलेलं बनियन घालत, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन. बाप सायकलवर कामाला जाईल, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरेल. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारताय कुठपर्यंत आली बघ. बापाच्या काळजाचा ठोका चुकून जातो. एवढं प्रेम जगात पोरींनो तुमच्यावर दुसरं कोणी करू शकत नाही. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा घालून मिळवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. आपल्या वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या आईला आपला अभिमान वाटला पाहिजे. इथं छोट्या छोट्या मुली बसलेल्या आहेत. उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, प्राचार्य साहेब तुम्हाला फोन करतील मॅडम आमच्या इथे कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे याल का, आणि आम्ही जेवढी इथे आहोत ना आम्ही सगळे तिथे स्वागताला दारात उभे राहू. काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती. आणि काय करायचं बाळांनो याच्यासाठी फक्त अभ्यास करायचा. मी म्हणत नाही सगळीच पोरं प्रशासनात येतील. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृत अशी असंख्य क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी बेस्ट करावं ही स्वप्न तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा. शिक्षण सोडून दुसरा पर्याय आजच्या घडीला मला दिसत नाही की जे आपलं आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलू शकेल. ज्ञानाला दुसरा ऑप्शन नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले होते, निवडून आले नाही. नंतर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले. नंतर बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला, भारत पाकिस्तान फाळणी झाली. आणि आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सभासद करायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजे. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, आंबेडकरांना उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला ऑप्शन नाही. कलाम साहेब सामान्य कुटुंबात जन्माला आले, देशाचे राष्ट्रपती झाले. मी किती उदाहरणं सांगू की ज्यांनी ज्ञानाच्या जोरावरती स्वतःला सिद्ध केलं. म्हणून ज्ञान, शिक्षण हा एकमेव पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे. तो पर्याय डोळे उघडे ठेवून त्या पर्यायाकडे बघा आणि एकत्रित मुलांच्या जगणं सुंदर करण्यासाठी प्रयत्न करा अशी अपेक्षा बाळगतो. ज्यांची परिस्थिती थोडीशी गरिबीची आहे त्यांच्यासाठी एवढंच सांगून थांबेल. गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? नाही. पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही. कुणी जर म्हणत असेल ना 1 रुपयावरती जात नाही आणि काय पैसे लागतात, हे असलं सांगून पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीच करू नये.
पोरांना सांगा बक्कळ पैसे कमवा, फक्त एकच सांगा, तुकोबरायांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा आणि जी परिस्थिती आहे ना तिचा आनंद पण घ्यायला शिका. माझे वडील शिक्षक साहेब, आमचं घर पत्र्याचं होतं. बरं, आमचा पत्राही असा होता, अशी उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का. आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही. आई म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस, तू पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का. ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, उन्हाळा सुरू झाला. घर गळायला लागलं का तुला कळतं, पावसाळा सुरू झाला. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. लवंगी फटाकड्याचा पुडा आणला ना, अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. अहो, मोराचं पीस 3-3 वर्ष वहीत जपून ठेवलो. सिनियर म्हणायचे आणखी 1 वर्ष ठेवा. म्हटलं मग त्याला पिल्लू होतं, कधीच झालं नाही. वेड्या असेल ते मोराचा पीस आम्ही वहीत जपून ठेवायचा. पुस्तकं निम्म्या किमतीने घ्यायची, चांगली असतील तर पाऊण किमतीने घ्यायची. जुन्या वह्यांची पानं त्याच्या वह्या तयार करायच्या. साधनं कमी होती, आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद होरपळून देऊ नका. आकाश कंदील कधीच विकत आणला नाही. ताईनं खराट्याच्या काड्या आणायच्या, दादानं रंगीत कागद आणायचा, सगळ्यांनी एकत्र येऊन आकाश कंदील तयार करायचा आणि मग झेंडावंदनला जसा झेंडावर जातो ना तसा आकाश कंदील वरती 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 जायचा. काय मजा होती हो. एका बेंचवर आम्ही 3-3 जण बसायचो. आता किती जण बसतात, आता 2 जण 3 जण असेल. आम्ही 3-3 जण एका बेंचवर बसायचो आणि कर्कटकनं रेष मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात तिकडं का आला, तुझं दप्तर तिकडं का गेलं. शेवटच्या दिवशी आमच्या बाईंनी मला उभं केलं. मला म्हणले, गणेश बेंच इथंच राहतो, आपल्याला फक्त वर्ग सोडून जायचं. आयुष्यभर मनावर कोरलं गेलं, बेंच इथेच राहतो, फक्त आपण इथे नसतो. माईक चांगला घरी घेऊन जाते. खरं सांगायचं, आत्तापर्यंत या माईकवर किती जण बोलले, हजारो लोक बोलले असतील. अजून 2 मिनिट मी बोले, उद्या दुसरं कुणीतरी बोले. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलायत ना, या खुर्च्यांवर कितीतरी जण बसून गेलेले आहेत. आपण मालक नाही हो, विश्वस्त. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि वरतून निरोप आला की तिकीट काढायचं आणि निघून जायचं. इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. म्हणून ते जगणं आम्हाला समजून घेता येईल का, ते जगणं येणाऱ्या पिढ्यांच्या समोर मांडता येईल का. मला हे साहेबांनी मला आल्याबरोबर सांगितलं, 1930 ना, 1930ची ती इमारत आहे. ते म्हणे मी आणखी ती तशीच ठेवली. त्या दगडांमध्ये ते त्यांना जाणवत असेल की अरे आमच्या वडिलांनी आमच्या पिढ्यांनी हे सगळं उभं केलेलं वैभव आहे. ही संस्कृती आहे भारताची की माणसं निर्जीव वस्तूंवर प्रेम करतात. हो, आम्ही सगून म्हणजे आम्ही सजीव माणसांवरती प्रेम करू शकत नाही. आईनं दिलेली पैठणी, आईची नथ जपून ठेवली की नाही आणखी. माझ्या आजोबांची गळ्यातली तुळशीची माळ अजून मी जपून ठेवली. माणसं यात अडकणारी होती, भावना होत्या. ज्ञानोबराय उगाच म्हटले नाही, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. हा संस्कृतीचा जो वारसा आहे ना, तो वारसा आम्ही जपला पाहिजे, येणाऱ्या पिढ्यांच्या समोर ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करा. सगळं थांबणार आहे, काय थांबत नाही. श्वास थांबला की सगळं संपलं. आणि लोक म्हणतात मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे. एक दिवस असा येणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येतो. म्हणून जे क्षण मिळतील त्या आनंदानं जगा. पुढच्या पिढ्यांना मिरवता यावं असं काहीतरी कर्तृत्व आम्हाला करता येईल का, यासाठी प्रयत्न करा. शेवटी जाताना इतकंच सांगतो, जे क्षण वाटायला येतील त्या आनंदानं जगा. श्वास थांबला का काही राहत नाही. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली,
जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. जे क्षण वाटायला आले त्या आनंदाने जगा. मी सुख नावाचं एक पुस्तक लिहिलं कॉलेजला असताना. त्याच्यावर पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. आणि घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगा. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतो का? बरं हसायला काय, बरं माणसालाच हसता येते ताई, जनावरांना हसता येते का? तुम्ही एखाद्या गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालं सर? तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आप्पासाहेबांच्या स्मृतींना उजळा देत असताना त्यांना आदरांजली अर्पण करतो. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिचेक फॉर एनी मोमेंट, सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स अ लॉट. मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय असतं ते आज आम्ही अनुभवलेलं आहे. सरस्वतीपुत्र विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या या महाराष्ट्रात आपल्या वाणीने जागर घडवणारे माननीय श्री शिंदे सर यांना आज आपल्याला ऐकायला मिळालं हे आपलं भाग्यच आहे. एका ज्ञानसूर्याचा स्मृतिदिन देखील ज्ञानाचा प्रकाश मनामनात पोहोचवत आहे. किती सुंदर संकल्पना आहे. कार्यक्रमाचे आभार मानत आहेत माननीय श्री उंबरजे सर. श्री सिद्धेश्वर देवस्थान व श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मयोगी आप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचच्या वतीने आयोजित बदलती शिक्षण पद्धती, शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावर आपल्या व्याख्यानातून अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासपूर्ण विचार ज्यांनी व्यक्त केले आजचे सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री गणेशजी शिंदे यांचे मी प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच उपस्थित श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री धनंजय माने साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच दरवर्षीच विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी सुप्रसिद्ध व तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या अमृतवाणीतून प्रबोधनपर बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणारे आमचे प्रेरणास्थान अर्थात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष आदरणीय धर्मराज काडादी साहेब यांचे मी प्रबोधन मंचच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उपस्थित माननीय उमाताई काडादी यांचे देखील प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री अण्णाराज काडादी साहेब आणि श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सचिवा माननीय ज्योती काडादी, त्याचबरोबर काडादी परिवारातील सर्व मान्यवरांचे मी प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उपस्थित श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सन्माननीय विश्वस्त, शालेय शिक्षण समितीचे सर्व मान्यवर सदस्य माननीय भीमाशंकर पटण्याप्पा, माननीय डॉक्टर राजशेखर एळीकर सर या सर्व मान्यवरांचे प्रबोधन मंचच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य माननीय डॉक्टर इरे स्वामी सर, तसेच श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य माननीय ॲडव्होकेट आर जी मेत्रस आपले प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे समन्वयक माननीय श्री संतोष पाटील सर यांचे देखील प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक आभार. तसेच वचन गायन करणाऱ्या सेवानिवृत्त संगीत शिक्षिका सौ अलका आरगडे मॅडम, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करणारे संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर ऋतुराज बुवा सर, प्रमुख मान्यवरांचा परिचय करून देणारे उपप्राचार्य
माननीय डॉक्टर सुहास पुजारी सर या सर्वांचे मी प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे श्री सिद्धेश्वर देवस्थान व श्री संगमेश्वर शिक्षण संकुलातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचे प्रबोधन मंचच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन करणाऱ्या सहशिक्षिका सौ सरस्वती बताले व सौ सविता बिराजदार मॅडम यांचे देखील प्रबोधन मंचच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे उपस्थित पत्रकार बांधव, विविध चॅनलचे प्रतिनिधी, स्टेज व बैठक व्यवस्था करणारे कर्मचारी, फोटोग्राफर, ज्ञात अज्ञात